नमस्कार कार्यकर्त्यांनो, नमस्कार. जय हिंद, वंदे मातरम. आपले जेवढे कार्यकर्ते असतील सर्व पार्टीवाल्यांचे त्यांनी परत स्वागत करतो तुमचं. या बघा, मजे घ्या. कारण की आपल्या महाराज हे कर्णधार महाराजांचे जेव्हा फोटो लावले राहता आम्ही रात्री, आम्हाला कशा पद्धतीने होतो व्हिडिओ तो पाहिलाच तुम्ही. हे महाराज कुठं असतील तर कॉन्टॅक्ट करा यार मला, कारण की महाराज सापडत नाही. आता हे बघा मोठा माणूस फिरतोय ते वजन घेऊन. हे बघा काही लागेल बघा कसं फिरतोय बघा. बाबा आता या ना, आता इकडे या. याला जिम्मेदार कोण आहे? कोण आहे जिम्मेदार? वोट बँकिंग. वोट डालो मजे लो. 2000 रुपये घ्या रे, पार्टी करा रे. हा माझा कार्यकर्ता, तो माझा कार्यकर्ता. कोणी राज ठाकरे, कोणी शिवसेना, कोणी बीजेपी, कोणी काँग्रेस. अरे किती डिवायडेड झाले तुम्ही, एकही तयार नाही बोलायला यायला. सर्वे गायब, हळपून गेले सर्वे. जवान कोणता पक्षाचा नाही होता, समजलं का? पण त्याला बोला देशाचा असतो तो, पण त्याला देशाचा असून त्याला देशामध्ये न्याय भेटत नाही. त्याला राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हा महाराज हे बघा कसे दात ताणतात. आता हे बघा दात कसे बघा कसे असतात. काय हे पण नाही विचारू शकत. यांच्यावर ताकद नाही यांचं. इथं फक्त एसी मध्ये जातील, इकडं तिकडं हु हु करतील, नाचतील, गाजतील. हे दर रविवारी पार्टी राहते या महाराजांची, माहिती का तुम्हाला? दिल्ली, कोणी दिल्लीला पार्टी करतं, कोणी फॉरेनला पार्टी करतं. हे महाराजला तुम्हाला हे राजनीतीमुळं देशाला कशा पद्धतीने केलंय तुम्ही. हे बघा सडक आहे, मुंबई सडक बघताय लोक बघताय. व्हिडिओ शेअर करा दादा नो या महाराजांना, कर्णधार नेत्यांना. देशाचे कर्णधार नेता आहे, आझाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे. हे बघा किती छान असताय. दंतमंजन महाराष्ट्र शासन हे म्हणता आम्ही नक्षलवादींना भेटू, नक्षलवादींना नोकऱ्या देऊ, पण सैनिकांना देशात नोकरीचा अधिकार नाही. याद ठेव जा. जो सैनिक सत्य बोलेल त्याच्या पोटावर लात मारली जाईल आणि तो पुतळला जाईल. सत्य बोलो और सजा लो, सत्य बोलो और सजा लो. हे न्याय यात्रा आहे. भाऊ दादा इकडे या दादा. सैनिकासाठी कोणी येत नाही. कशाला जाता रे ते शहीद झाल्यावर जवानांसोबत? काय अधिकार आहे तुमचा? जवान शहीद झाल्यावर तिथं दादा जय हिंद, भारत माता की जय, भारत माता की जय फोटो काढण्यासाठी बंद करून द्या. हे खोटं बंद करून द्या. हे सर्व जेव्हा तिरंगेमध्ये लिपटते येतो ना सैनिक, या इकडून या बाबा या. मेलो बी तर असे मरून जाऊ, काही हरकत नाही. असं मरण्यापेक्षा हे लाजरू आणि मरण्यापेक्षा असं मरू झालं क्रांती करून. हे जेव्हा जवान शहीद होतो त्याच्या परिवारापाशी का आरोड्या मारत जाता? आता 26 जानेवारी येते, मग तिथे नेता जाईल, मग झेंडा असा फडकवेड फडफड फडफड आणि सल्यूट मारायला लगेच. मंत्री ने अभी झेंडा फैलाया. हा अभी कुठे गया तुझा मंत्री? हे नगीने कुठे गेले? लाल किल्ल्यावरून भाषण ठोकेल काल 26 जानेवारीला महाराज. लाल किल्ल्यावरून येतो भाषण ऐक फक्त. सैनिक के लिए हम ये करते हैं, सैनिक हमारे ये है. अरे सैनिक तो 4 महीने से भीख मांग रहा है महाराज, और तुझे जब पूछने जाता है तो तू भाग रहा है. यही तेरी न्याय यात्रा है क्या? हम मर जाते तो अच्छा होता, साला शहीद होता था कम से कम. इसने ये औकात दिखाई है हमारी. इसके पास सारा डिटेल जा रहा है पर ये बोलने के लिए तैयार नहीं है, खामोश है, लाचार है. ये महाराज के पास भी सारी डिटेल जा रही, पूरे कार्यकर्ता भेज रहे पर बोल नहीं रहे. इसलिए न्याय यात्रा नहीं की. बाबा आ जाओ. बूढ़ा आदमी बेचारा कैसे चल रहा है? 21 साल से बेचारा, 25 साल से बेचारा आवाज नहीं उठा रहा है. 25 वर्षापासून त्याने आवाज उचलला नहीं. देखिए भाई 26 जनवरी को प्रोग्राम देखना इनका, ये बढ़िया भाषण ठोकेंगे. हम जनता में इसीलिए जा रहे हैं कि जनता तो देख रही है, सारे तो देख ही रहे. इसमें सच्चाई भी तो पता चले. अपने हक के लिए तो लड़ो. ऐसे तो बहुत लड़ते हैं हम. जळगाव में, जळगाव मध्ये, त्यानंतर धुळ्यामध्ये मस्त आमदार बनलेले सफेद कुर्ता घालून एकदम भारी पॉश. आणि त्यांच्या मागे 4, 5, 10, 20 कार्यकर्ता राहतात गाडीमध्ये. चला रे बाबा होणार रे आमदार रे.
चला रे आमदार होणार रे. जा आमदार आमदार तू नामदार भाऊ. हेच देश सांभाळता. पाकिस्तानाशी काही झालं का हे महाराज लगत टेलिव्हिजन मध्ये दिसता. हमने अभी ये कर दिया, हमने अभी वो कर दिया. हाँ आजाद मैदान की तरफ चलते. अभी आजाद मैदान में गुलाम मैदान में जा रहे हैं. हमारा दुकान शुरू हो गया है. या व्हिडिओला हिंदुस्थानच्या या नगिनांपाशी पोहोचवा. चंदू भाऊ न्याय मिळालाच पाहिजे. जय खानदेश. न्याय भेटणं सुपर नाही, फुकट नाही. न्याय न्याय भेटणं फुकट नहीं दादा. सब चोर है भाई. बिल्कुल बिल्कुल भाई सब चोर है. 4 महीने से घूम रहा है न्याय के लिए. मन को निराश मत करो. बस महादेव पर विश्वास करो. हर सफलता के साथ हो इस बात पर एहसास करे. बिल्कुल भाई. हर हर महादेव. मेरे महाराज नहीं मिल रहे ना. ये तो जय श्री राम बोलते चिल्ला चिल्ला के लोगों को मूर्ख बनाते. और यहाँ पे हम तो चिल्ला चिल्ला के थक गए. क्यों नहीं सुन रहे. मन को निराश मत करो. महादेव पर भरोसा को रखेंगे भाई. वही रख रहे. जय हिंद सर जय हिंद. ये महाराज नहीं मिल रहा. हम 4 महीने से भीख मांग रहे. नहीं मिल रहे. ये तो कोई 25 मेडल निकालो श्रीलंका वाला. 25 साल से श्रीलंका में लड़ाई लड़ी. अभी अपने देश में भीख मांग रहे. हमारा पैसा खा गए सर. खा गए. नौकरी का पैसा पूरा खा गए. हमको मिला नहीं कुछ भी. 25 लाख से ऊपर जवान जिनके पेट पे लात मारी इन महाराजों ने. इसलिए भीख मांग रहे कई दिन से. लाइव चल रहा हूँ लाइव चल रहा हूँ. मिलने के लिए भी नहीं आ रहा. आपको देखता है तो ये भी देख लेना. इसमें पता चल जाएगा. वर्षा बंगला पे बात गए थे सर. मिल नहीं रहे. कोई नेता ही नहीं मिल रहा है. हम अखिलेश यादव से लेकर तमाम नेताओं से मिल रहा. कोई मिल ही नहीं रहा है. चाहे वो शिंदे सर रहो चाहे कोई रहो. आजाद मैदान पे बैठ बैठ के आजाद की तरह गुलाम हो गए. सर गए थे सर. वही तो बोल रहा हूँ. अभी आप मैंने आपको पता नहीं होगा. आप ये देखोगे तो आपको पूरा एहसास हो जाएगा. आपको अभी अभी देख रहे होगा. आपको अजीब लग रहा होगा. मेल भी दिया. मेल पत्र सारा चीज कर लिया. मैंने पत्र भी देखे आया हूँ मैं. हर चीज किया. हर चीज कर लिया. ऐसे अभी आज चल रहा है हमारा कई दिन से. एक प्रॉपर कोर्ट से ऑर्डर ले लो. कोर्ट का भी ऑर्डर है सर हमारे पास. किसी कोर्ट ऑर्डर नहीं सुनेंगे सर. अभी आप क्या बताओ. अभी आपको ये देखो ना उसमें पता चलेगा. कई दिन से चल रहे. आप अभी नया नया देख रहे इसलिए आपको पता नहीं. साथ में लेके घूम रहे. समझ सकते हैं. अगर आपको कुछ प्रॉब्लम मिलेगा हाँ. तो उसके लिए कोर्ट है. हाई कोर्ट है, सुप्रीम कोर्ट है. वहाँ पे एप्लीकेशन फाइल करो. आप एक प्रॉपर वही हमारा ये क्या है. ये देखो ये सैन्य न्यायाधिकरण के चीफ स्टाफ हो. ये महाराज को इनको तो आदेश दे दिया है कि इसको पेंशन दो. पर पेंशन नहीं दे रहे. कॉफी दिखाओ इनको. पूरा थैला निकाल दो इधर रोड पे. क्या करोगे. ऐसे आप कितना भी भटकोगे ना तो खाली टाइम वेस्ट होगा. आपका भी एनर्जी वेस्ट हो जाएगी. प्रॉपर एप्लीकेशन करो. अरे सर एप्लीकेशन नहीं अभी ले लो. मैं पाकिस्तान में जैसे कहना ये कि कम से कम हमारी हमसे कम से कम पूछो भाई क्या तुम प्रॉपर फॉलो लेना सर. अरे सर फॉलो कर करके थक गए सर. 4 महीने से भीख मांग रहा हूँ. प्रॉपर फोरम है. उसके लिए एक एक्टिविटी है. उसके लिए एक प्रॉपर प्रोसीजर है. अगर आप एप्लीकेशन दे रहे हो नहीं सुन रहे हो उसके एप्लीकेशन की कॉपी ले लो. उसके बेसिस पे एक लॉयर का कंसल्ट कर लो. उसके थ्रू हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन फाइल करो. हमारा हाईकोर्ट में डायरेक्ट नहीं होता है. हमारा एक नहीं होता है. हाँ वो प्रॉपर फोरम वहाँ पे वो कर लिया मैंने. देखो नहीं सुन रहे तभी तो बोल रहा हूँ. आप देखिए ये था पहला इधर बड़ा बड़ा डॉक्यूमेंट करा दी मुझे आया. इससे ना अगर पाकिस्तान में 4 महीने सजा काटी. मैंने पता है आपको. देश के लिए सर्जिकल स्ट्राइक हुआ था. यहाँ देशभक्ति करो. आतंकवादी बनो मुहिम चल रही है. आपका जो ग्रीवेंस है ना वो 100% सही है. मतलब आपको कुछ दिल से तकलीफ हो रही है इसलिए आप इतना समझ सकते दिल हैं. से हो रही है. सही बात है. आप समझ गए पर आपको पूरा चीज नहीं पता. इसलिए अभी बता मेरा गलत चीज है. आप क्या बताओ भी जोड़ोगे ना तो आपको ही तकलीफ हो जाएगी और दिन निकलता जाएगा. ये फिर ये महाराज है ना. आपका काम क्या है कि प्रॉपर्ली आपका जो ग्रीवेंस है वो काम होना चाहिए. मुझे नहीं सुनता है सर. मैं पाकिस्तान जा रहा हूँ जॉब के लिए. अभी कोई नहीं सुन रहा है यहाँ पे. अभी मैंने यही हाँ जाइए महाराज जाइए. जल्दी जाइए. आपको टाइम हो रहा है. जो अपनी कंट्री की अपने स्टेट की ना वो इंसल्ट होती है. ठीक है फौजी भाई. सर बोल रहे हैं मोदी जी ध्यान दो. सपोर्ट चंदू भाऊ. काय भाई काय नाही. दादा मी तुमच्या सोबत आहे. आपण सुराव बादशाह. हा मराठी आहे. भीक मागतो जागी. अहो दादा जाऊन आलो. प्रोस मला किती सांगा तुम्ही. मला माहिती आहे त्याच्या फोरम त्याची सिव्हिल कोर्ट ॲप्लिकेबल होत नाही. त्यांचं फोरम वेगळं आहे. अरे हे महाराज तिथं अधिकारीच बसले राहतात आमचे. आम्हाला घरी पाठवलं
जे कोर्टमध्ये राहतात तेच अधिकारी रिटर्न बसले राहतात. कुठं नाही भेटेल आम्हाला, म्हणून तर मागतोय सिव्हिल स्टॉप पाहिजे. बाकी पक्ष जास्त व्हायला पाहिजे. कारण जे आम्हाला punishment करतात, तेच तिथे आता 15 लाखाच्या वर जवान त्यांच्या पोटावर लाच मारली, सरकार सांगत नाही. राज्य सरकार 2 लाखाच्या वर यांनी श्रीलंका दाखवा तुमचं मॅडम काढा. माणूस का बरं फिरतो, आम्हाला हाऊस येते का? प्रधानमंत्रींना विचारायला जातो तर मला नजरबंदी बनवत आहे, जसं काही आतंकवादी आलेला आहे. आणि नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेलो तर मी चाय प्यायला गेलो नाही होतो. 4 महिने सजा गाठली मी आणि आज भीक मागतोय. मी मला जास्त बघायचं तर बघून घ्या. चंदू चव्हाण 1 2 3 बघून घ्या तिच्यात. चला जाऊ द्या. त्याला फिरून फिरून काय होणार आहे. हे एकनाथ शिंदे साहेबांना भेटा, ते नक्की तुमची गोष्ट ऐकतील. महाराज की जय हो. एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर गेलो होतो, तिथून आम्हाला पोलिसांनी महोदयांना उचललं आणि डायरेक्ट ठाणे पोलीस पार्टी तिथं घेऊन गेले आणि डिटेन करून टाकलं. बोला पुढं आता कोणी अजून. दादा तुमच्यासोबत आम्ही महाराष्ट्र मराठी माणूस, लवकरच मोदी सरकारला आणि फडणवीस साहेबांना आम्ही त्यांना अमित शहा यांना समजवेल की महाराष्ट्रात जनता काय करते. बाबा जो देशाचं रक्षण करतो, हां ते महाराज बोलणारच नाही, त्यांची जबान होऊन गेली. कारण की ते महाराज चाळीसगावमध्ये प्रचारला आले होते. अमित शहा तर मला नजरबंदी बनवलं होतं त्या महाराजांनी. 100 पोलीस मागे पाठवतात ते जाऊ द्या, ते खोट्या गोष्टी त्या. सब खा देशी लोक चंदू भाऊ या सगळे तूक सुद्धा सुकून गेलंय. एवढे नालायक गांडीचे हे. आता मी वेगळंच काहीतरी करणार आहे. कायर नहीं भाई फौजी है, न्याय के लिए आपका सिर ऊपर है. क्या बोला भाई, सिर कटेगा लेकिन झुकेगा नहीं साला. हाँ बराबर आहे सर. जय हिंद. दुश्मन आहे. जय हिंद. जय हिंद दादा. बघा हे काय आहे, असंच हे पीक मागतो दान काय करता. चला सगळे लबाडीचे धंदे, खाली तलाठीपासून तो वरपर्यंत पैसे गेले. आमचे पैसा खाला सगळं आमचा. सर्व एक मायचे मनी आहे आणि सर्व पार्टीमध्ये डिवायडेड झालेले. तो पार्ट्यात खा मजे राहा. तो तिरंगा जाओ, इकडे या. आपण जाऊ मंत्रालयामध्ये आज परत. मंत्रालय सावधान, मंत्रालय विश्राम. अरे हाजरी तिथंच डिटेन करून घेतील, तुम्हाला माहित नाही पूर्ण. हे लगेच उचलतील नालायक. भारत माता की जय. जय श्रीराम. इन्कलाब जिंदाबाद. हे बघा हा चहा पिऊ. चला चहा पिऊन घ्या, गळा सुचलेला थोडा. हा बोला भाऊ, अजून कोण. आय लव्ह यू डिअर. बिलकुल भाई. जय भीम साहेब. बंद बोल. मी काय बोल नाही बोला सर, आम्ही थकलेलो, आम्हाला बोलायचं थोडं. आता बंद लाईव्ह चालू आहे, ते बोलता येते. चला भाऊ, सर बघतायत, सर मदत करतील तर काय नाही बघू. सरांना भेटून देऊ. सर बी चांगले बिचारे आले इथपर्यंत, परत वापस तेच मोठी गोष्ट आहे. जय हिंद, वंदे मातरम.